नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मी वैशाली पाटील पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये रुचिताला जे आहे ते बिग बॉसने सुद्धा समजवलं आहे. अजूनही रुचिता जी आहे ती विशालमध्ये अडकलेली आहे. हिला सगळं कळतंय की ती चुकीची आहे, तर ही बिग बॉसला म्हणते की नाही का की मला असं नाही वाटत आहे म्हणून. आता हिला सरळ सरळ कळतंय की हे गावाकडचे आई वडील आहेत, घरच्यांचं असं असं आहे. तरी सुद्धा रुचिताला स्वतःचं म्हणजे अजूनही विशालमध्ये गुरफटली आहे. यामध्ये आपण काही आता म्हणजे रुचिताला काय सांगणार आहोत की प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, ही कुठंतरी सिद्ध करते रुचिता. दुसरी गोष्ट म्हणजे विशाल खरंच खूप गेम खेळतोय. सागर जसा म्हणला की तो खूप प्रॅक्टिकली विचार करणारा आहे आणि खरंच विशाल प्रॅक्टिकली विचार करणारा आहे. विशाल फक्त आणि फक्त गेमसाठी खेळतो आहे. त्याला असं लव्ह अँगल वगैरे बनवून पुढं जायचं होतं, तर त्यात तो सक्सेस सुद्धा झाला. आता जशी तन्वी म्हणते की मला 2 ज्या मुली आल्या त्यानंतर तो बदलला, याबद्दल मला रुचिताबद्दल वाईट वाटते. जरी ती माझी मैत्रीण नसली तरीही, दुश्मन असली तरी सुद्धा तिच्यासाठी वाईट वाटतंय की ह्या 2 मुली आल्या आणि विशाल चेंज झाला. आणि विशाल खरंच चेंज झाला होता यामध्ये 2 मुली आल्या. तर तो म्हणत अक्षरशः रुचिताला म्हणतोय सुद्धा की मला परमिशन दे की मला आता त्यांच्यासंग गेम खेळायचा आणि तू मला अडवू नको म्हणून. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. आणि चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. विशाल तर संस्कृतीला म्हणतोय की नाही का की तू मला बाहेरूनच ओळखतेस, तुला पण माहिती आहे मी किती माझे एवढे अफेअर झाल्यात, पण त्यामध्ये सगळ्यात मी स्ट्रॉंग होतो, ती पण पुढची गोष्टी स्ट्रॉंग होती. इथे संस्कृती सांगते सुद्धा की तू असं चुकीचं वगैरे आता सुद्धा तू जे हे करतोयस हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून. यात सुद्धा तू व्यवस्थित दिसणार नाहीये. संस्कृतीने एक काम असं केलं की नाही का की ती घरात येऊन सांगते की रुचिता तू बाहेर व्यवस्थित नाही दिसत आहे. आता यावरती विकेंडच्या वरती संस्कृतीवरती भाऊ जे आहे ते मला असं वाटतं की ओरडणारच आहेत, कारण की संस्कृतीने येऊन इथं बाहेरचं सांगितलंय म्हणून. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. संस्कृती जे वागली ती बरोबर होतं का चूक होतं म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे इथं विशालला समजत असताना इकडे राखी आणि रुचिता ही दोघं जण बोलत असताना राखीला जी रुचिता आहे ती सांगते की त्यानं मला सांगितले की पूर्ण सीझन नाही बोलायचं, आणि नेमकं काय बोलणं झालं संस्कृती आणि ह्याच्यामध्ये. त्यावेळी संस्कृती म्हणते की खूप घाण दिसते बाहेर, असं संस्कृती म्हणते. यावरती मग राखी आहे ती सरळ सरळ म्हणते की नाही का की मी जवळ जाते पण इतक्याही कुणाच्या जवळ जात नाही की त्यामुळे काही वेगळं असं दिसेल. आणि त्यावरती ही रुचिता आहे ती सांगते की मला सांगितलं की तू सीझनवरती माझ्याशी बोलायचंच नाही. हे सगळं सांगतानाच रुचिताला बरोबर चक्कर येते, रुचिता खाली पडते. आता इथे असं आहे की रुचिता जी आहे ती गेम खेळत नाही, ॲक्च्युअलमध्ये विशालच्या मध्ये ती गुंपली होती. पहिलं प्रेम पहिलं सगळं असं म्हणतात ना की तरी त्याच्यामध्ये गुंतली, गेमसाठीच चाललं होतं. पण हे कुठंतरी आता म्हणजे नाही का की ज्याच्यामध्ये रुचिता गुंतलेली आहे आणि त्यामुळेच हे सगळं असं झालं की इकडे बाहेर येऊन राखी ओरडते की विशालला सांगते की अरे ती चक्कर येऊन पडली. आता एखादं जर प्रेम असतं गेमसाठी नसतं तर आला असता, पण विशाल पळत आला नाहीये. विशाल म्हणते की आहेत ना तिथे लोक आहेत, ते बघतायत ना, मी कशाला. तर विशाल तुझा गेम हा दिसून येतोय की तू जे करतोयस लव अँगल वगैरे, तर इथे तू गेम खेळतोयस आणि नंतर खाली आल्यानंतर राखीला म्हणतोयस की नाही का की मला वाटलं की तू गंमत करतेस म्हणून. अरे ती गंमत जरी असली तरी पण तुला थोडंसं म्हणजे नाही का चक्कर आल्यानंतर प्रेमात माणूस असतो तो लगेच पळत येतो, लगेच त्याला भीती असते का आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल, तर ती तुझ्या चेहऱ्यामध्ये तुझ्या याच्यामध्ये कशामध्ये दिसली नाही. याच्या उलट जर रुचिता असते तर इथं वेगळं काहीतरी सीन दिसला असता. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर मग जी रुचिता आहे हिला आत मेडिकल रूममध्ये घेऊन गेले, नंतर सांगितलं की तिला झोपायला. इथं पण अनुश्रीला सांगते रुचिता की त्याच्याबद्दल काही चुकीचं सांगू नकोस, राखीला सांगास असं म्हणून, आणि त्याच्यामुळे मी काही पडलेली नाही आहे म्हणून. इथे अनुश्री आहे सागरला म्हणते की अजूनही तिच्या मागं लागली आहे, अजूनही ती सांगते मला की राखीला तू काय बोलू नकोस म्हणून. तर प्रेम आंधळं असतं. इथं सागर म्हणते घ्या आता काय करायचं आता ह्याला, तर चला जाऊ द्या मग. मग इथे इथे आणखीन एक गोष्ट झाली होती की ज्यावेळेस रेवा ह्या सगळ्या बोलत होत्या, रेवा तन्वी वगैरे ज्यावेळेस होती त्यावेळेस जी रेवा ती म्हणते की प्राजक्ताला की मला तुझ्यावरती विश्वास होता की मी बाहेरून बघून आले होते त्या हिशोबाने तू चावी कोणाला देणार नाही, पण मला दीपालीवरती विश्वास नव्हता म्हणून. आणि हीच गोष्ट तन्वी जी आहे ती दीपालीला सांगते आणि त्यावरून दीपाली ज्या आहेत त्या म्हणतात की नाही का तुला माझ्यावरती विश्वास नव्हता. आणि त्याच्यावरतीच मग रेवा जे एक्सप्लेन करत असते ते एक्सप्लेन करता येत नव्हतं रेवाला. आणि त्यावरूनच मग जी दीपाली आहे ती म्हणते की इथे तन्वी देखतच क्लिअर करायचं होतं. तर तन्वी सरळ म्हणजे तू असंच बोलली होतीस की दीपालीवरती विश्वास नाही आहे म्हणून. त्यानंतर दीपाली आणि रेवाचं नंतर बोलणं झालं, तर रेवा इमोशनल होऊन कार्ड घेऊन सांगते की नाही का की मला असं म्हणायचं नव्हतं, मी असं असं म्हणत होते. तर इथे दीपाली आहे ते म्हणतात की ना माझा राकेश आहे, ना माझी तन्वी आहे, ना माझं कोण आहे. इथं मी इंडिव्हिज्युअल्स खेळायला आली आहे, पण गेममध्ये लागतं, मी इमोशनली आहे थोडीशी. मग त्याच्यावरून रेवा पण रडते, रेवा पण सांगते सगळं ते चाललं साकेत. हे तिघंजण बोलताना म्हणतात की नाही का की आपण ग्रुप म्हणून नाही खेळायचं, पण आपण एकत्र म्हणून खेळूया. इथं प्राजक्त पण म्हणते की नाही का की मी इंडिव्हिज्युअल सगळ्यांना सांगितलं तर मी इंडिव्हिज्युअल खेळणार आहे म्हणून. तर इथं आपल्याला तर इथं रेवा म्हणते की आपल्याला एकमेकाची गरज आहे म्हणून आपण एकमेकांना खेळायचं ग्रुप म्हणून नाही, पण आपण जोपर्यंत टॉप 7 मध्ये येत नाही तोपर्यंत आपण खेळायचं म्हणून.
तर इथे बघूया आता ह्यांची जोडी कितपत पुढे जातीये. आता हे एक बघण्यासारखंच आहे की रेवा, संकेत आणि प्राजक्ता कशा खेळत आहेत म्हणून. त्यानंतर बिग बॉस जो आहे तो रुचिताला घरात म्हणजे आत बोलवतो कन्फेशन रूममध्ये. तर तिथे बिग बॉस विचारते की काय नेमकं झालंय, काय वाटतंय. तर ही तर म्हणते की नाही, रुचिता म्हणते ऑल इज गुड. तर अभिवी म्हणते की नाही, गुड तर काही दिसत नाहीये, काय झालं नेमकं. तर मग इथे सांगते की संस्कृती येऊन सांगितलं होतं की बाहेर खूप मेसी दिसतंय, घाण दिसतंय. तर याच्यावरती बिग बॉस म्हणतो की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनाला पटतंय का हे. तुम्हाला आता इथे बिग बॉस पण इनडायरेक्टली समजावण्याच्या दृष्टीनंच बोलतायत. पण इथे रुचिताला अजूनही समजून घ्यायचं नाहीये की नेमकं बिग बॉसला म्हणायचं काय. इथं रुचिता म्हणते की नाही का की मला घाण असं म्हणजे माझ्या मनाला असं काही वाटत नाहीये, पण बाहेर काय दिसतंय, बाहेर सोसायटी आहेत, घरचे आहेत, ते काय विचार करतात, ह्याचं सगळं बघूनच मला चक्कर आली होती. इथे सुद्धा विशालला ती प्रोटेक्ट करायचं बघते. तर तुमचं काय म्हणणं आहे, ह्याच्यामुळे रुचिताचा गेम अजूनच वीक होणार आहे का. कारण की रुचिताला समजूनही कळत नाहीये की नेमकं ॲक्च्युअलमध्ये घडतं काय आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे, हा रुचिताचा गेम जर असाच चालू राहिला तर रुचिता ही कुठेतरी बॅकफुटलाच राहणार आहे. कारण की असंच जर विशालबरोबर हिला सांगून सुद्धा कळत नसेल तर मग आता काय येतं, हिचं देव जाणे की ही काय नेमकी गेम खेळणार आहे. कारण की ह्या लव्ह अँगलमुळे कुठेतरी रुचिताचा गेम हा खूप म्हणजे खूप खराब झाला आहे. तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट सेक्शन. यावरती जेव्हा रुचिता बाहेर येते तेव्हा अनुश्रीला विचारते की नाही का की नेमकं संस्कृती तुम्हाला काय म्हणत होती म्हणून. तर इथे मग अनुश्री म्हणते की नाही का की तिनं असं वेगळं असं काही बोललेलं नाहीये, पण तिचे जे इशारे वगैरे होते त्याच्यावरून असं वाटतं की बाहेर काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून, खूप मेसी दिसतंय असं तिचं म्हणणं होतं. गाणं प्रभू विशाल बरोबर बसलाय आणि विशाल त्यावेळेस प्रभू गाणं म्हणतोय, मी आजाद केलं पाखराला. गाणं छान होतं, आजाद केलं पाखराला. तर हे पण म्हणतोय गाणं विशाल, आजाद केलं पाखराला. आजाद केलं का अजून घट्ट ठेवलं. कारण की विशालला असं झालेलं आहे की ना त्याला रुचिताला सोडायचं आहे, ना त्याला चुकीचं दिसायचं आहे, पण त्याला गेम सुद्धा खेळायचा आहे, असं विशालचं झालंय. विशाल ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकली खेळतोय, प्रॅक्टिकली विचार करतोय, पण इथे रुचिता जी आहे ती इमोशनली विशालबरोबर अटॅच झाली आहे. तर सांगतोय की नाही का की बाहेर खूप मेसी दिसतंय, तू जे आहे ते आपण ह्याच्याबद्दल आता इथे रुचिता म्हणते की नाही का की माझे आई वडील आहेत ते घरचे गावाकडचे आहेत, तर त्यांना काय वाटत असेल, खूप सोसायटी आहे, आलाना फलाना जे काय ते विशालला सांगते. यावरती विशाल पण म्हणते की नाही का आपलं आधी ठरलं होतं, इथेच बसून आपण बोललो होतो आणि आता तू असं बोलतेस. मग इथे पोर्ट्रेट असं होते की मी चुकीचं दिसतंय. त्यानंतर जी रुचिता आहे ती सगळ्यांना बोलवून सांगते की नाही का सगळ्यांना एकत्र बोलवते की इकडे या म्हणून. तर इथे विशालला काय क्लिअर करायचं नाहीये. विशाल म्हणतोय की तू सगळ्यांना का बोलवतेस, म्हणजे इथे तुला मला वाईट दाखवायचं आहे का. तर रुचिता म्हणते की नाही, मला वाईट वगैरे काही दाखवायचं नाहीये, पण मला क्लिअर करायचं आहे की त्यांच्यामुळे आमचं असं वेगळं असं काय, त्या दोघींमुळे काही असं झालेलं नाही म्हणून. तर इथे मग विशाल आहे तो म्हणतो की थांब, तू मग ती जी चावी आहे ती मग तू गेम खेळत नाहीयेस ना, तर मग ही चावी जी आहे ती प्राजक्ताला देऊन टाक किंवा रेवाला देऊन टाक म्हणून. तर इथे मग रुचिता म्हणते की नाही, मी चावी काही देणार नाहीये, मी चावी माझ्याजवळच ठेवणार आहे. मग इथे मग तो पोर्ट्रेट करतोय की नाही का की रुचिता गेमसाठीच खेळते आणि रुचिताला गेम खेळायचा आहे म्हणूनच ती अशी वागते म्हणून. तर इथे विशाल जरासा गेम खेळताना दिसतोय. तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण की विशालला जी आहे ती रुचिता वाईट दाखवायची आहे का काय, हेच यावरून दिसतं. आणि याच्यावरून ह्या दोघांचं बोलणं चालू असताना मग असं विचार तिला घोळात बरोबर घेतो की मी आपलं काय ठरलं होतं की चावी मी तुला दिली, मग मी माझी चुकी होती का. तर इथे राखी बोलवते की नाही का की अरे तुम्ही आज बोलवलं होतं, आता काय झालं, या ना या ना. तर राखी इथे रुचिता की थांब ना 2 मिनिटं थांब. अनुश्री अजून म्हणते वायफाय कनेक्ट झालं दुसरीकडे, आता ते नाही येत. तर हे भारी होतं, इकडचं वायफाय डिस्कनेक्ट झालं, तिकडे वायफाय कनेक्ट झालं म्हणून. तर अनुश्री खतरनाक ते जोक मारती ह्यांच्यावरती. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की नाही का की ते मग विशाल म्हणतो की मी तुला चावी दिली, तेव्हा आपलं म्हणणं काय होतं की मी तुला स्वतःहून चावी दिली होती ना. तर मग रुचिता जी आहे ती म्हणते की नाही का की विशाल मला गेम खेळू दे, मी चावी काही देणार नाही म्हणून. आणि तेव्हा मग ह्या दोघांचं बोलणं झाल्यानंतर मग तिथंच मग म्हणते की नाही का की नाही मला नाही काय बोलायचं आहे म्हणून. आणि इथे मग दीपाली आहे ती अनुश्रीला म्हणते की काय बोलायचं होतं यांना. ती म्हणते काय माहिती काय बोलायचं होतं, मला पण नाही माहिती काय बोलायचं होतं, तिथंच होतेच आज बोलवलं होतं झालं, हेच बोलायचं होतं, काय माहिती काय बोलायचं आहे. म्हणतो की विशाल म्हणतो की मला सर्वजण म्हणतायत की 10 मुली घेऊन फिरतो, तरी पण मी स्ट्रॉंग आहेस ना, मी कुठं कुणाला काय बोललोय आहे, मी सुद्धा बाहेर काम करणार आहे, माझा पण 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मग माझं दावला लावतोय म्हणून. आणि मी तोच विशाल आहे जो मी रात्री झोपताना तू विचारतेस ना, तू आहेस ना जवळ म्हणून, तोच विशाल मी आहे. तर इथे मग इमोशनली रुचिताला त्याने मॅनिप्युलेट केलं आणि इथे मग रुचिता पागळली पूर्णपणे. आणि इथेच मग ह्यांचं एंड ऑफ द कन्व्हर्सेशन झालं. त्यानंतर इकडे प्रभू म्हणतोय की नाही का की मला सुद्धा कळतं की कोण फसवतोय कोण नाही, मी सुद्धा 20 वर्षाचा आहे, तरी मला कळतंय हिला का कळत नाहीये. 22 वर्षाची ही आहे, माझी प्रमोशनच मोठी आहे, मग हिला का कळत नाहीये की हा फसवतोय म्हणून. ते प्रभूचं पण वाक्य बरोबर होतं. त्यात आणि तन्वी सुद्धा बोलते की नाही का की हा 2 मुली आल्यानंतर चेंज झालाय,
हा गेमसाठी खेळतोय, 2 मुली आल्यानंतर ह्याचा गेम वेगळा होता. तर हे कुठेतरी बरोबर आहे, कारण की जेव्हा विशाल जो आहे तो बोलत होता की मला ह्या 2 मुलींबरोबर गेम खेळू दे म्हणून, ही परमिशन ज्या संग प्रेम झालं त्याच्या संग कसं काय करू शकतो. म्हणजे इथे विशाल गेमसाठी त्यानंतर बिग बॉस आहे ते म्हणतं की आपल्या पॉवर की दाखवा म्हणून. तर पॉवर की दाखवल्यानंतर संकेत स्वतःची पॉवर की दाखवतो. रेवाला विचारतो, रेवा म्हणते की माझ्या हलगर्जीपणामुळे माझी चावी गेली म्हणून. मग इथे बिग बॉस जो आहे तो म्हणतो की नाही का की मला खूप हर्ट झाला आहे, काल एका वाईल्ड कार्डने चावी घालवली आणि दुसरी चावी आहे ज्यात आता तुम्ही घालवली म्हणून. तर मला ह्याबद्दल खूप वाईट वाटतं आहे. इझी जे भेटतं ते राहत नाही असं बिग बॉस सरळ रेवाला म्हणतात. इथे मग रेवा जे आहे ती रडत रडत सांगत असते. त्यावेळेस रुचिता म्हणते की तू एकदा पण माझ्याजवळ आली नाही आहेस, कुठले एफर्ट्स घेतलं नाही आहेत चावीसाठी किंवा काय. यानंतर जी तिसरी चावी आहे ती विशालकडे दाखवली, विशालने चावी दाखवली. त्यानंतर असा गेम होता की उलटा फुलटा रूममध्ये जायचं होतं आणि गेम जो आहे तो उलटा फुलटा होणार होता. यामध्ये मग असं सांगितलं होतं की ह्या तिघांपैकी एकाला दावेदारी नाही भेटणार आणि दोघांना दावेदारी भेटणार आहे म्हणून. तर याबद्दल मग घरातल्यांना सांगितलं होतं की तुम्हाला एकाची उमेदवारी बाद करायची आहे म्हणून. आता यामध्ये सगळ्यांनी विशालला टार्गेट केलं. विशालला सांगितलं की विशालची दावेदारी आम्ही रद्द करतोय म्हणून. तर 10 पैकी 8 जे लोक होते ते विशाललाच नॉमिनेट केलं होतं की ह्याची दावेदारी रद्द करा म्हणून. तर यावरती मग विशालचं असं म्हणणं आहे की नाही का की तुम 10 लो 1 2 3 4 5 10 हे बघ कुठंतरी सिद्धार्थ शुक्लाचं कॉपी करतोय. खरंच विशाल जो आहे तो सिद्धार्थ शुक्लाला कॉपी करतोय का? कारण की प्रेम प्रकरणानं आपण असं होतं की नाही का की शेहनाज गिल पण लहान होती, तसंच रुचितावरती पण त्यांना प्रेम केलं. पण इथे सिद्धार्थ शुक्ला एकच होता आणि एकच राहणार आहे. ह्याचा गेम खूप घाणेरड्या पद्धतीचा आहे आणि सिद्धार्थ शुक्ला हा लिजेंड होता. तर ह्याच्यासंग कंपॅरिझन होऊच शकत नाही. त्याला पोर्ट्रे करून दाखवते की नाही का की 10 वर्सेस मी आहे, मला गेम खेळायचा आहे आणि तुमच्या सगळ्यांची फाटती वगैरे माझ्यापुढे, हे सगळं बोलतोय विशाल. पण म्हणजे मग तन्वी जी आहे ती म्हणते की नाही का की एक काळीच उडून दाखवते, शिवून बोलते की नाही का माझी तुझ्या संग काय फाटत नाही म्हणून. तर मग इकडे सागर आहे म्हणते की नेमकं काय तुझं काय बोलतोयस, तुझी काय लँग्वेज आहे, तू असं का बोलतोयस. एक तर तू चावी चोरलीस, त्याची चावी घेतलीस, दुसरी चावी देवाची घेतलीस, घेऊन परत तू वरनं तेच म्हणतोयस, म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय आहे म्हणून, आमची नाही फाटत म्हणून. तर इथे म्हणतं की नाही, विशाल म्हणतो की नाही का की तुम्हाला मला कॅप्टन्सीमध्ये येऊनच द्यायचं नव्हतं. हा जो टास्क झाल्यानंतर विशाल आणि दीपाली हे दोघं जण बोलत होते. त्यावेळेस दीपाली जी आहे ती म्हणते की नाही का की तू 10 जणांच्या मध्ये एकटा विरोधात दिसतोयस, मग हे चुकीचं नाही दिसत आहे का म्हणून. आणि यावरती विशाल आहे तो म्हणते की नाही का की मला हे 10 वर्ष एक्सटेंड करायचं तर मला खूप भारी वाटलं की मी सगळ्यांच्या विरोधात होतो म्हणून. एकदा कुठेतरी पोर्ट्रे करायचं बघतोय सिद्धार्थ शुक्लाच्या गेमच्या नुसार, पण ते होत नाहीये आणि हे वेगळंच दिसतंय, काहीतरी चुकीचं दिसतंय. रुचिताजवळ येऊन म्हणतोय की नाही का की मी तुला कॅप्टन्सीसाठी उमेदवारी दिली होती, हे जर इक्वेशन जर असतं प्राजक्ताबरोबर तर काहीतरी वेगळं इक्वेशन झालं असतं, मी कॅप्टन्सीमध्ये आलो असतो, तू हे केल्यामुळं माझी कॅप्टन्सीचं जे उमेदवारी ती गेली. तर इथे मग रुचिता ती म्हणते की नाही का की मी गेमसाठी वगैरे काय करत नव्हते, मी माझा विचार होता की रुचिता वाईट आहे आणि रुचिताला कोण वोट देणार नाहीये, मला असंच वाटत होतं आणि त्यामुळे मी आहे ते एका मतावरती थांबलेले होते. तर त्यामध्ये मी खूप एवढा विचार करत नाही, मी एवढा पुढचा विचार करत नाही, मी एवढा स्ट्रॉंगली विचार करत नाही, हे सगळं विशालला पटवून सांगते. पण विशाल इथं काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, कारण की विशालची उमेदवारी गेली इथे. ओरडते एक म्हणते की नाही का की तू जे आहे ना मदरहूड, जी तू, मी मान्य करतो की तुझं ते बाहेर पडतं, पण तू कशाला मदरहूड बनतेस, कशाला आई बनतेस, तू जे आहे ते त्यांचं चाललंय तर चालवते ना, तू कशाला यामध्ये पडतेस. तर इथे राकेश जो आहे तो दीपालीला कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो की तू बिग बॉस टास्क असा दिला की रँकिंग करायचं होतं 1 ते 4 मध्ये, 2 ग्रुप पाडले होते. एकीकडे दीपाली, राकेश आणि तन्वी होते, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये अनुश्री, प्राजक्ता, राखी आणि सागर यांच्यामध्ये एक टास्क होणार होता. तर इथे सांगितलं होतं की टॉप 4 जे आहेत ते सांगायचे, प्रत्येकाला खाली निवडायचं म्हणून. तर इथे अनुश्री सागरबद्दल बोलते की नाही का की तो हा गेम खेळत नाहीये, पुढं होऊन खेळत नाही, पाठीमागच खेळतो, बऱ्याचशाच गोष्टी ज्या सांगितल्या. त्यानंतर जगत जी आहे ती सांगते की नाही का की अनुश्री काही गेम खेळत नाही, राखीचा काही गेम नाहीये, ती फक्त आरडाओरडा करते, सागरचा गेम नाहीये. त्यानंतर राखी येते, त्यावेळेस राखी अनुश्रीला म्हणते की नाही का की तिच्याबद्दल मला बोलायचं आहे की ही गेम हिनं सांगितलं होतं की कॅप्टन्सी खूप मी छान पद्धतीने खेळणार, मी पहिल्या दिवशी आरडाओरडा केला, दुसऱ्या दिवशी ही फुस झाली म्हणून. तर इथे परत राखी जी त्यांनी इथे अनुश्री आहे ती म्हणते की नाही का की सगळा गेम ओव्हरऑल गेम सांगायचा आहे, तर तू फक्त माझ्या या कॅप्टन्सीबद्दलच बोलतेस. तर म्हणजे राखी म्हणजे अजून सांगायचं आहे का, मग सांगते ना मी, थांब ना. ही म्हणजे झोपण्याशिवाय हिला काहीच नाही आहे. हिचं सकाळी उठल्यानंतर ही गेमसुद्धा खेळत नाही. हिचं म्हणजे प्रत्येक वेळेस 5 मिनिटं करत असते. चपाती बनवायची आहे 5 मिनिटं, इकडे 5 मिनिटं, झाडू लावायचं आहे 5 मिनिटं. राखीनं डायरेक्ट चिट्टाच काढला तिचा मग. हे राखीचं बोलणं होईपर्यंत सागरला काही वेळच भेटला नाही. मग यामध्ये मग फर्स्ट रँकिंग विशालने द्यायचं होतं. विशाल यामध्ये गेम सांगणार होता की फर्स्ट नंबरवरती कोण आहे आणि थर्ड नंबरवरती कोण आहे. तर यावरती मग विशाल जो आहे तो निर्णय देतो की विशाल जो आहे तो सागरला 4 नंबरवरती ठेवतो, त्यानंतर 3 नंबरवरती अनुष्का ठेवतो की आताच कॅप्टन्सी झाले वगैरे त्यामुळं, आणि 2 नंबरवरती प्राजक्ताला ठेवतो की रिश्ते हमारे अजून और भी मजबूत आहे, असं त्याचं काय 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 सांगतो. तर इथे प्राजक्ता म्हणते रेली. तर इथे मग जे
इथे मग जे आहे ते नाही का की प्राजक्ताला कळलंय की हे आता इंडिव्हिज्युअलच झाली त्यामुळे आणि फर्स्टवरती राखीला ठेवतो. यानंतर मग इकडे तन्वी म्हणते की आपण आपल्याबद्दल काय बोलायचं नाही बरं का, एक सेंटेन्स करायचं, आपण आपल्यामध्ये काही भांडण वगैरे करायचं नाही. यावरती मग जेव्हा राकेशला एक्सप्लेन करतो त्यावेळेस सांगतो की नाही का की तन्वी जी आहे ती खूप बोलते, म्हणजे तिला जे इमोशन आहे ते कंट्रोल होत नाही, त्यामध्ये खूप बोलते. त्यानंतर तन्वी आहे ती मदरवूड आहे, ती खूप पॉझिटिव्हली बोलते, नाही रडते. प्रभूला सांगतोय की नाही का प्रभूचा आवाज अजून कमी आहे, तो तन्वीच्या पाठीमागच खेळताना अजून दिसतो. परत दीपालीचं पण सेम तसं सांगितलं, दीपालीने सांगितलं की मी स्ट्रॉंग आहे. प्रभू जो आहे तो तन्वीच्या पाठीमागेच खेळतो, तन्वी जे बोलेल तेच तो करतो. राकेश आधी जो आहे तो शांतपणे खेळत होता, त्यानंतर जो राकेश आत्ताचा आहे तो वेगळा आहे. त्यानंतर दीपाली हे सगळं रिझन देतात. त्यानंतर मग प्रभूला वेळच भेटत नाही बोलायला. प्रभू म्हणतो माझं राहिलंय की, तोपर्यंत संपलंय. मग विशाल जो आहे तो निर्णय देतो, 4 नंबरवरती प्रभूला ठेवतो की त्याला काय बोलायला भेटलं नाही. त्यानंतर ते 3 नंबरला तन्वीला ठेवतो की तन्वीबद्दल बोलतो की नाही का की ही म्हणजे बोलायला खूप बोलते, हिच्यावर आवाजच ऐकायला भेटत नाही वगैरे. यावरती आहे तो 2 नंबरवरती राकेशला ठेवतो की राकेश पहिल्या वीकमध्ये होता तो खूप शांत वगैरे होता आणि आता खूप ॲग्रेसिव्हली टास्क रद्द वगैरे करतो. त्यामुळे 2 नंबरवरती मी राकेशला ठेवतो आणि 1 नंबरवरती मी दीपालीला ठेवतो. कारण की दीपाली फक्त बाई तू आई होऊ नकोस, तू खेळ, तू रडत रडत बोलतेस, रडताना रडायचं नाही वगैरे, हे दीपालीबद्दल बोललं आहे. आणि त्यानंतर मग जे मेडल वगैरे दिलं त्यांना की बेडवरती 50% 25% बेडवरती राखीला दोघींना दिलं आहे. त्यानंतर तनिष आहे, राकेशला सांगितलं की राशन कार्ड 50% असेल म्हणून. त्यानंतर थर्ड जे आहे ते अनुश्री आणि तन्वी यांच्यामध्ये जे लिव्हिंग एरिया आणि बाहेरचा एरिया बसायचा आहे तो ठेवलेला आहे. आणि लास्टला जे आहे ते अंडी 50% आहे. याच्यातले मग उमेदवारी बाद करायचं आणि एकच उमेदवार यातनं बाहेर येणार आहे. तर बघूया नेमकं की आता काय होतंय, कसा टास्क हा पुढे होतोय. राशन टास्क प्लस कॅप्टन्सी टास्क यातूनच कळणार आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.